नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। सतुल वांदले यांच्या नेतृत्वात काळी पट्टी बांधून आंदोलन करत देण्यात आलं निवेदन। हिंगणघाट व समृद्धपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून सराट 24 तास वाळू उपसा केला जात आहे। मागील 2 वर्षांपासून पायदळ तुडवीत आहे। हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरबाई येथील वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी सेवा वाळू डेपो आजनसराय यानंतर सुद्धा रेती उपसा चालू असतो। रेती साठा साठवून मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या विक्री सुरू आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कादिर बख्श। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही हे जे काळी पट्टी बांधलेली आहे, हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे। मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो हिंगणघाट तालुका आणि समृद्धपूर तालुक्यातले डेपोला कोणत्याही परमिशन नाही आहे। घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे, पण त्या डेपोमधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि अनधिकृत पद्धतीनं ज्या रेतीची चोरी होऊन राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे। घरकुलवाल्यांना रेती 5 ब्रास मोफत द्यायची आहे, म्हणजे 5 ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायचे, पण घरकुलवाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे। आणि हे प्रशासन आणि तहसीलदार फक्त कारवाई कोणावर करत आहे? जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे, हातमजुरी करणारा माणूस आहे, ज्याच्यापाशी एक ट्रॅक्टर राहते, तर ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करत आहे सिंगल आणि वरत जिल्हाधिकारी आणि SP ला फक्त ते कारवाई दाखवत आहे, पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे। आणि माफिया 300 ते 400 टिप्पर रोज रेती काढून रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये ती रेती मोठ्या प्रमाणात देत आहे आणि विकत आहे आणि कोटी रुपये मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे। याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक याच्यात काहीतरी वाटेगरी आहे, म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे। म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे। आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका राहणार आहे, जर तुम्ही रेती माफियावर जर कारवाई केली नाही, तुम्ही रेती बंद केलेली नाही, चोरीची रेती जर बंद गेलेली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याचे जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदार हे प्रशासन आणि शासन राहणार आहे। आणि म्हणजे मोठमोठे टिप्पर त्या माध्यमातून जात आहे आणि छोट्या व्यावसायिकांवर जे हातमजुरी करून किंवा आपल्या पोट भरायसाठी म्हणून परिवार पोषणासाठी म्हणून त्याच्यावर कारवाई करत आहे, याचा निषेध करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलनाची हाक दिलेली आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत की शहरात मोठ्या प्रमाणात माफिया बाहेर राज्यात किंवा बाहेर शहरात इथून मोठ्या प्रमाणात टिप्पर चाललेले आहे आणि याचा राजकीय आश्रय कोणाचा आहे हे सगळ्या विधानसभेला माहीत आहे। म्हणून मी प्रशासनाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो की आपण या निवेदनाची दखल घ्या, अन्यथा आम्ही रास्ता रोकोच्या माध्यमातून असं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।